आज बनवूया अगदी साधा सोपा बिस्किटचा केक, तो सुद्धा 31st साठी. इथे आपण काय करायचं, हॅपी हॅपी बिस्किट घ्यायचे किंवा पार्लेजी घेतली तरी चालेल. नंतर आपण ह्याला चांगलं अगदी मिक्सरमध्ये घालून त्याला चांगलं अगदी आपण पूड करून घ्यायची. पूड केल्यानंतर सगळं आपण चाळणीमध्ये चाळून घ्यायचंय. चाळल्यानंतर मात्र फक्त या बिस्किटला पावडरमध्ये आपण फक्त दूध घालायचं एक वाटी घालताना मात्र थोडंसं घालूनच घालायचंय. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली की फक्त आपण त्याच्यामध्ये कुठलाही बेकिंग सोडा, बेकिंग पावडरचा वापर करणार नाहीत. आणि बघा, आपण इथे केक टिन रेडी करायचं. मी इथे डबा रेडी केलाय. त्याच्यामध्ये फक्त इनोचं पॅकेट टाकायचं, दूध टाकायचं आणि मिश्रण मिक्स करायचं. छान असे मिश्रण रेडी झाले तर आपण त्या डब्यात काढायचे आणि अगोदरच तुम्ही कढई किंवा स्टीमर 5 मिनिटासाठी गरम करायची. मीठ असेल तर मीठ घाला, नसेल तर नुसतं गरम करायचं आणि त्यानंतर आपण डब्बासाठी बघायला ठेवायचा. 30 मिनिटं बघायचं नाही. नंतर मस्तच आपला केक रेडी होतो. आणि अशा प्रकारचा केक तुम्ही 31st अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुलांना बनवून देऊ शकता. खायला तितकाच चांगला लागतो आणि अगदी सोपा होतो. बघा, थंड झाल्यानंतर आपण हा केक काढलेला आहे आणि बघा मस्त असा केक रेडी.